सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय मल्हार. मी येतोय, आपण पण यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला जे एसटीचं आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्या 24 तारखेला जालना येथे भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आमचे सहकारी मित्र धनगर आरक्षण चळवळीतील नेते दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसलेले आहेत. एसटीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उद्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. याच्या अगोदर नागपूरमध्ये आपण एक आरक्षणासाठी खूप मोठा मोर्चा काढला होता, आंदोलन केलं होतं आणि आज आपण तो अगोदर मोर्चा काढला होता. आता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे होत आहे आरक्षणासाठी, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे एसटीचं आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या 70 वर्षापासून हा लढा सुरू आहे. आपण सर्वांनी पाहिलं असेल, अनेक नेते तयार झाले, खास करून मराठवाड्यात फिरले, सर्व समाज एकत्र आला. पण ज्यावेळेस समाजाला काहीतरी द्यायचा विषय होते त्यावेळेस कुठेतरी समाज नेत्यांनी दिशाभूल केलेली आहे. धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी लवकर का नाही होत त्याचं मागचं कारण म्हणजे समाजातील काही नेते. तुम्ही आपण सर्वांनी पाहिलं असेल, मी स्वतः धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी मिळण्यासाठी नागपूरला मोर्चा काढला, मराठवाड्यातल्या संपूर्ण तालुक्यात जाऊन बैठका घेतल्या, मराठवाड्याचा दौरा केला, संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो आणि हजारोच्या ताकदीने समाज बांधव हिवाळी अधिवेशनावर मागच्याच वर्षी मी स्वतः मोर्चा काढला होता. आता परत एकदा धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. त्यासाठी समाज बांधव परत एकदा जागृत झालेला आहे. मला सध्या राज्य आणि केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे, का आपल्याला अपेक्षा आहे का सरकारकडून आपल्याला न्याय भेटेल, आरक्षण भेटेल? धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका आतापर्यंत फक्त भारतीय जनता पार्टीनेच घेतलेली आहे. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला 2 कॅबिनेट मंत्रीपद दिले होते, राज्यसभेवर खासदार म्हणून प्रतिनिधित्व दिलं होतं, 3 जणांना विधान परिषद आमदार म्हणून प्रतिनिधित्व दिला, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं, नगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं, तांडा वस्तीमध्ये धनगर समाजाचा समावेश केला आणि जे आदिवासी बांधवांना तीच सवलत धनगर समाज बांधवांसाठी लागू केली होती. म्हणून समाजाच्या अपेक्षा आहेत की फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच समाजाला न्याय देऊ शकते. कारण देवाभाऊने आतापर्यंत बऱ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत, पण मूळ जी मागणी आहे, मेंढपाळ बांधव आज बी आमचे भटकत या गावात त्या गावात मेंढ्या होतात. समाज बांधवाला जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी, एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे. त्या आरक्षणाबद्दल त्यांच्यासोबत चर्चा करणार? 100% चर्चा करणार. या अगोदर पण मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा केलेली आहे. साहेब सुद्धा पॉझिटिव्ह आहेत, योग्य वेळी निर्णय घेऊ अशी साहेबांची भूमिका आहे. पण समाजाला आता एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे घटनेमध्ये, आम्हाला एसटीचं आरक्षण आम्ही मागत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. र आणि ड चा अपर बस आहे, फक्त धनगर ऐवजी धनगर झालेला आहे. ते र आणि ड एकच आहे. त्यामुळे समाजाची भावना एकच आहे की आता तात्काळ एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी आदरणीय देवाभाऊनी आणि भाजप महायुती सरकारने करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे धनगर समाज आहे तो धनगर समाज आपल्याला नेता मानतो आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला मानणारे खूप मोठा वर्ग आहे. त्यांच्या आरक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरून लढा देणार का? आतापर्यंत वेळोवेळी ज्या धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला, आपण सर्वांनी पाहिलं असेल, परभणी जिल्ह्यामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी एसटीच्या आरक्षणाचे आंदोलन असतात, मोर्चा असेल, सक्रिय सहभाग घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य जनतेला माहित आहे सुरेश भुमरेने आतापर्यंत कधीच कोणत्या समाजाबद्दल अपशब्द बोललेला नाही. प्रत्येकाला प्रत्येक समाजाबद्दल स्वाभिमान असतो. मी पण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून एसटीच्या आरक्षणाचा प्रश्न असो, कुठलाही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न असो, मी रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे लोक मला मानतात. पण आता समाज बांधवाला एसटीच्या आरक्षणाची
अंमलबजावणी पाहिजे. आता धनगर समाजामध्ये एक अशी चर्चा आहे की धनगर समाज वेळोवेळी भाजप सरकारला सोबत राहून त्यांना मदत केलेली आहे. आता आमच्या आरक्षणाचे मुद्दा आलेला आहे, सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा आहे. नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं असेल 2014च्या निवडणुकीमध्ये 80% धनगर समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. केंद्रामध्ये सरकार आलं आणि राज्यामध्ये सरकार आलं. सरकार येण्यामागचं कारण धनगर समाजाचं आरक्षण होतं. समाजाने एकत्र मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. पण जी मूळ मागणी आहे एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी ती व्हायला पाहिजे. त्यासाठी उद्याचा मोर्चा आहे, त्या मोर्चाची जोरदार तयारी केलेली आहे. मी सुद्धा आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवाला विनंती करतो, उद्याच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. उद्या परभणी नांदेडहून येणाऱ्या समाज बांधवांसाठी देवगाव फाटा येथे स्वतःही नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी देवगाव फाटा नाश्ता करून मोर्चामध्ये समोर जावं आणि सहभागी व्हावं.